नमस्कार, मी कोमल. कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या किचनमध्ये बनते आहे गवारीची शेंगाची भाजी. मी कशा पद्धतीने गवारीची शेंग बनवते हे आज मी दाखवणार आहे. इथं मी गवारीची शेंग घेतलेली आहे, ती निवडून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि मी शेंगदाणे घेतलेले आहेत, हलकेसे भाजून घेतलेले आहेत, खूप जास्त डार्क रंगावरती भाजलेले नाही, तुम्ही बघू शकताय. मी ह्याचं कूट बनवून घेणार आहे. म्हणजे शेंगदाणे असे खूप असे बारीक करायचे नाही. गवारीच्या शेंगामध्ये थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे असले की छान लागतात, त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. आणखीन मी घेतलेला आहे इथं बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं आणि लसूण घेतलेला आहे. मी एक हिरवं वाटणसुद्धा तयार करणार आहे. त्यासाठी मी इथं थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, मी सुरुवातीला शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. म्हणजे खूप जास्त बारीक नाही, अगदी मोठे मोठे असे मी शेंगदाणे बारीक करून घेते सुरुवातीला. हे बघा, मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. खूप असं बारीक नाही, थोडंसं मोठं मोठंच हे कूट मी बनवलेलं आहे. मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला जे हिरवं वाटण तयार करायचं आहे ते सुद्धा बनवून घेणार आहे. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर मी टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि हे पाणी न टाकता मी वाटण तयार करून घेणार आहे. हे बघा, हे वाटण मी तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे अजिबात पाणी वगैरे वापरलेलं नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला मी गवार धुवून घेणार आहे आणि ही गवार आपल्याला भाजून घ्यायची आहे. हे बघा, इथं मी ही कढई घेतलेली आहे. मी कढई गरम करून घेतलेली आहे. सुरुवातीला मी कढईमध्ये गवारी व्यवस्थित भाजून घेणार आहे. गवार भाजण्यासाठी मी थोडंसं तेल टाकून घेते कढईमध्ये, खूप जास्त तेल नाही टाकणार. आणि याच कढईमध्ये आपल्याला परत गवारीची भाजी सुद्धा बनवायची आहे. धुवून घेतलेली गवारी मी तेल गरम झाल्यानंतर कढईमध्ये टाकून घेणार आहे. हे बघा, हलकंसं तेल असं गरम झालेलं आहे. आता मी टाकून घेते आपली गवार. अशा पद्धतीने गवारी भाजून घेऊन जर गवारीची शेंग बनवली ती आणखीनच छान लागते. त्यासाठी मी गवारी सुरुवातीला अशा पद्धतीने भाजून घेते. अशा पद्धतीनं हे बघा, गवारी आपल्याला 3-4 मिनिटे भाजून घ्यायची आहे, म्हणजे गवारसुद्धा व्यवस्थित भाजली जाईल. हे बघा, गवार हलकीशी आपण डाग पडेपर्यंत भाजून घेतलेली आहे, खूप जास्त भाजलेली नाही. ही भाजून घेतलेली गवार आहे, ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते. गवारी जी आहे ती मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करतोय. सुरुवातीला मी याच कढईमध्ये टाकून घेते तेल. सुरुवातीला गॅस थोडासा बारीकच ठेवते, कारण की आपली कढई आपण गवारी भाजल्यामुळे गरमच आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. कढई गरम असल्यामुळे तेल लगेच गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी टाकते मोहरी. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. हे बघा, मोहरी सुद्धा छान अशी तडतडली आहे. आता मी टाकते जिरे. जिरं छान फुललं की सुरुवातीला मी टाकणार आहे लसूण. म्हणजे लसूण हलकासा आपल्याला सुरुवातीला तळून घ्यायचा आहे तेलामध्ये. आणि आता मी टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्त्याची पानं सुद्धा टाकणार आहे. हा कांदा व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. फोडणीमध्ये लसूण टाकला की भाजीला आणखीनच छान चव येते. त्यामुळे मी हिरव्या वाटणामध्ये सुद्धा थोडासा लसूण टाकला होता
आणि आपण गवारीची भाजी ज्यावेळेस बनवते त्यावेळेससुद्धा मी थोडेसे लसूण याच्यामध्ये टाकलेलं आहे फोडणीमध्ये. तर हा कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर कांदा छान असा मऊ झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेते टोमॅटो. टोमॅटो पण व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. तर बरेच म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीला गवारीची भाजी वगैरे बनवतात. पण एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. अगदी खूप छान अशी होते. भाकरीसोबत, चपातीसोबत, अगदी भातासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. तर तुम्हाला हवी असेल तर ही भाजी तुम्ही घट्ट बनवा किंवा थोडासा रस्सा जरी बनवला तरीसुद्धा चालतो. पण मी आज गवारीची शेंग सुक्की बनवते आहे, त्यामुळं व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर टोमॅटो व्यवस्थित आपल्याला मऊ होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आणि काय होतं, हिरवं वाटण आपण ज्यावेळेस या गवारीच्या भाजीमध्ये टाकतोय त्यामुळे त्याची टेस्ट आणखीनच छान होते. त्यामुळं मी अशा पद्धतीने हिरवं वाटण तयार करून गवारीच्या भाजीमध्ये टाकते. तर तुम्ही कशा पद्धतीने गवारीची भाजी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर टोमॅटोसुद्धा छान असा भाजलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण जे हिरवं वाटण तयार करून घेतलं होतं, कोथिंबीर, लसूण आणि खोबऱ्याचं, ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि हा मसाला जो आहे तो व्यवस्थित आपल्याला कांदा टोमॅटोसोबत भाजून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी छान असा हा मसालासुद्धा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे सुके मसाले. तर सुरुवातीला मी टाकते हळद, थोडंसं धनेपूड आणि जिरेपूडचं तर मी टाकणार आहे, म्हणजे गवारीच्या शेंगाची टेस्ट आणखीनच छान लागते. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते टाकते आहे मी. तर मी 1.5 चमचा टाकते आहे लाल तिखट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. तर व्यवस्थित हे मसाले सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मीठ मी लास्टमध्ये टाकते कधीही भाजी बनवताना, कारण की आपल्याला भाजीचा अंदाज येतो पाणी वगैरे टाकल्यानंतर. मीठ जास्त होऊ नये यासाठी मी असं करते. शक्यतो होत नाही तरीसुद्धा आपण काळजी घेतलेली बरी. तर हे बघा, छान असा मी मसाला भाजून घेतलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये ओतणार आहे पाणी. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेते. सुरुवातीला हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, भाजीला सुद्धा छान असा कट आल्यासारखा दिसतो आणि भाजी खायला सुद्धा आणखीनच छान लागते. त्यासाठी मी अशा पद्धतीनं मसाला शिजवून घेते सुरुवातीला. तर हा मसाला मी तेल सुटेपर्यंत सुरुवातीला शिजवून घेते. तर हे बघा, 2-3 मिनिटे हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे. तर वरती छान असा कट आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर जी गवारी आपण तेलामध्ये भाजून घेतली होती ती गवार आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि परत एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला जर गवारीची शेंग थोडीशी पातळ हवी असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाकलं तरीसुद्धा चालतं, किंवा सुकी हवी असेल तर थोडंसं कमी पाणी टाकायचं. तर रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय गवारीचा. म्हणजे ही आपली भाजी अजून शिजलेली नाही. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जे आपण शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट बनवून घेतलं होतं ते कूट मी टाकून घेते. तर मला गवारीच्या शेंगामध्ये वगैरे किंवा मेथीच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट थोडंसं जास्त आवडतं आणि ते मोठं असलं तर ती भाजी वगैरे आणखीनच छान लागते. त्यासाठी मी कूट बनवताना थोडंसं शेंगदाणे असे मोठे मोठेच ठेवते, त्यामुळं भाजी खूप छान लागते. तर हे बघा, मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे मीठ.
तर हे बघा, चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि परत एकदा व्यवस्थित ही गवारीची भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। तर अगदी 7-8 मिनिटामध्ये ही गवारीची शेंग शिजते। आपण सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा हिला भाजून घेतलेली होती आणि गवार अगदी ताजी ताजी आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। तर तुम्हाला याच्यामध्ये जर पाणी टाकायचं असेल तर थोडंसं गरम करूनच टाकायचं। तर मी एक अर्धा ग्लास पाणी थोडंसं गरम करून घेणार आहे। तर मी बाजूला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तोपर्यंत ही गवारी मी अशीच तेलामध्ये परतून घेते। तर छान असा वास भरभर सुटलेला आहे। जे आपण वाटण वगैरे टाकलं होतं त्याच्यामुळे गवारीची टेस्ट आणखीनच वाढते। तर मी पाणी गरम करून घेणार आहे। शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी करून टाकलं की ती भाजीची टेस्ट जी आहे ती बदलत नाही आणि शिवाय भाजीसुद्धा लवकर शिजते। त्यासाठी शक्यतो गरम पाणी करून वापरलं तरच चांगलं। मी सुरुवातीला थोडंसं थंड पाणीच टाकलं होतं, कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ज्या मसाल्यामध्ये ते पाणी टाकलं होतं त्यामुळं। गॅस बारीक करते आणि हे वाफेवरती आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे। तर इकडं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे। तर आता मी टाकणार आहे थोडंसं पाणी। पाणी टाकल्यानंतरच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर गवार व्यवस्थित शिजेल इतपत मी पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जर पातळ आवडत असेल गवारीची शेंग तर थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी चालेल। तर हे बघा, पाणी टाकून घेतलेलं आहे। आता मी याच्यावरती झाकण ठेवून ही गवारीची शेंग 7 ते 8 मिनिटं शिजवून घेणार आहे। 7 ते 8 मिनिटामध्ये गवारीची शेंग अगदी व्यवस्थित तर ही बघा, तयार आहे सुक्की गवारीची शेंग। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही गवारीची शेंग नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि माझ्या रेसिपी ज्या आहेत त्या तुम्हाला पाहता येतील। अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या अशा रेसिपीज आहेत माझ्या। तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर मग एकदा नक्की बनवून बघा अशा पद्धतीनं गवारीची शेंग आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती शेंग ते।